जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी आज सकाळी 9 वाजता माढा विधानसभेचे आमदार आणि विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या समर्थकांचे अर्ज यामध्ये भरले असून अधिकृतरित्या अभिजित पाटील यांच्या गटाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उभे करण्यात आलेले उमेदवारांची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये जिल्हा परिषद गट कर्कमधून बाळासाहेब मारुती देशमुख, श्रद्धा अमोल शेळके, भोसे जिल्हा परिषद गटासाठी षण्मुखी भारत कोरके, सारिका संजय कोरके, रोपळे जिल्हा परिषद गटासाठी गीतांजली हनुमंत साळुंके, सावली अतुल गायकवाड, तर वाखरी जिल्हा परिषद गटाकडून मयुरी संतोष बागल व शीला सूर्यकांत बागल, भाळवणी जिल्हा परिषद गटाकडून सुप्रिया सुनील गायकवाड व अनिता प्रदीप लोखंडे, तर लक्ष्मी टाकळी जिल्हा परिषद गटाकडून शत्रुघ्न दगडू रणदिवे आणि मल्हारी श्रीधर फाळके यांना संधी देण्यात आली असून पंचायत समितीच्या गणासाठी उमरे पंचायत समिती गणाकडून शहाजी माणिक मुळे, कल्याणी शहाजी मुळे, कर्कममधून श्रद्धा अमोल शेळके, धनंजय मोहन गुळमे, भोसे गणातून भाग्यश्री अण्णा भुसनर, समता काकासाहेब पवार, गुरसाळे पंचायत समितीकडून महादेव अण्णा पाटील व अतुल सत्यवान गायकवाड, रोपळे गणातून जाईताई दिलीप कोरके व विजया विलास भोसले, सुस्ते गणातून सावली अतुल गायकवाड, गीतांजली हनुमंत साळुंके, पुळूज गणातून वर्षा राणी भिवा शेंडगे, तर गोपाळपूर गणातून तारामती शरद मोरे, अमृता अमोल पाटील, वाकरे गणातून अण्णा बलभीम भुसनर, शिवाजी तात्या मदने, पटवर्धन कुरोलीमधून प्रमिला सोमनाथ झांबरे, दीपाली सागर नाईक नवरे, भाळुणी गणातून वृषाली विशाल गोफणे आणि अभिमान जालिंदर गोफणे, पळशी गणातून अक्काताई बबन लोखंडे आणि अर्चना आबासाहेब रणदिवे, लक्ष्मी टाकळीमधून संदीप औदुंबर मांडवे व अभिजित हाके, तर खर्डी गणातून शत्रुघ्न दगडू रणदिवे आणि अमोल मच्छिंद्र पाटील, तर सरकोडी गणातून शुभांगी प्रवीण भोसले, वर्षा दीपक भोसले यांचे उमेदवारी अर्ज आज अभिजित पाटील यांच्या गटाकडून अधिकृत या ठिकाणी दाखल केले असून अभिजित पाटील हे भालके यांच्याबरोबर युती करणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। त्यामुळे आता नेमकं अर्ज शेवटच्या दिवशी नेमकं चित्र काय असणार आहे हे पाहणं सध्या औत्सुक्याचं ठरत